आणि आता बातमी आहे दादांच्या राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत वादाची। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंना हटवा आणि अजित दादाच त्यांना हटवणार होते असा दावा रुपाली पाटील यांनी केला। तर तटकरेंना हटवण्याच्या मागणीवरून मंत्री मुश्रीफ यांनी देखील भुवया उंचावणारी प्रतिक्रिया दिली। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये निर्णय होईल असं मुश्रीफ म्हणाले। बघूया। प्रदेश अध्यक्ष बदलले पाहिजे, झाले ना 2 आणि 3 वर्ष। ठीक आहे ना, आता ते गेल्यानंतर आपले पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बसून निर्णय घेतील। दादांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना हटवा अशी उघडपणे मागणी सुरू झाली आहे। 2 दिवसांआधीच राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा असा सल्ला सुनेत्रा पवारांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि आता रुपाली पाटील यांनी अजितदादाच तटकरेंना हटवणार होते, अजितदादांनी सांगितलं होतं असा दावा केलाय। विशेष म्हणजे तटकरेंना हटवण्याची मागणी होताच मंत्री हसन मुश्रीफांनी पदाधिकारी बसून निर्णय घेतील असं सूचक विधान केलंय। आता काल प्रशांत किशोर हे जे काही रणनीतिकार आहेत यांनी सांगितलं की प्रांत अध्यक्ष बदलल्याशिवाय मी काम करणार नाही। आता हे बघा, प्रांत त्यांना रणनीतिकार म्हणून निवडणं हा पक्षाचा अधिकार आहे। तो जरी पक्षाला अधिकार असला तरी त्यांनी जे मत मांडलं त्याला आम्ही सहमत आहोत, कारण का या गोष्टी प्रदेश अध्यक्ष बदलले पाहिजे। प्रदेश अध्यक्ष बदलले पाहिजे, झाले ना 2 आणि 3 वर्ष। आणि माननीय अजितदादांची सुद्धा तीच इच्छा होती। जशा पद्धतीने आता सगळी संघटना प्रदेशाध्यक्ष रिशफलिंग मध्ये होत आहे, प्रदेशाध्यक्ष सुद्धा बदलले गेले पाहिजेत। हेच माननीय अजितदादांनी आम्हाला तेव्हा सांगितलं होतं। मी बदलणार आहे हे माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं। ठीक आहे ना, आता ते गेल्यानंतर आपले पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बसून निर्णय घेतील। असा कुठल्याही प्रकारचा सल्ला दिलेला नाही। ते आपले भेटायला आले होते, त्यांचे आणि पूर्वी दादांचे पण संबंध चांगले होते, त्यांचे आणि पारदादाचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे त्यांना ते भेटायला आले होते आणि त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकार सल्ला दिला नाही। हा विनाकारण कुणीतरी एक गैरसमजूतून कुणीतरी एक बातमी पसरवते। गुरुवारी मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये तब्बल 6 तास चर्चा झाली। या चर्चेला तटकरेंनी औपचारिक चर्चा म्हटलंय। आता 6 तासांची भेट किंवा बैठक औपचारिक कशी असू शकते हाही सवाल आहे। तसंच फक्त सल्ल्यानं रिझल्ट मिळत नाही असाही टोला तटकरेंनी लगावलाय। त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं। मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती। त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं। स्वाभाविकपणाने वहिनींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली। 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल। तटकरेंच्या बोलण्यातनं स्पष्ट अर्थ निघतो की प्रशांत किशोर यांच्या रणनीतीची त्यांना गरज नाही। त्यातच आता तटकरेंवरून पक्षातले अंतर्गत वादही रुपाली पाटील यांच्या बोलण्यातनं सार्वजनिक झालेत। दरम्यान दादांच्या निधनानंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना हवी तशी साथ दिली नाही, पक्षच ताब्यात घेण्याचा तटकरे पटेलांचा डाव असल्याचाही आरोप रुपाली पाटलांनी केलाय। पक्ष ताब्यात घेण्याची लढाई करण्यापेक्षा जर माननीय सुनेत्रा वहिनी आणि पारदादा करताय तुम्ही यांना पक्ष ताब्यात घ्यायचंय, आता त्याच्या तसं तर दिसते, मग का तुम्ही पवारांच्या म्हणजे अजितदादांच्या कुटुंबाला त्रास का देताय? ज्या पद्धतीने त्यांनी सुनेत्रा वहिनींसोबत खमकेपणाने एक बंधू म्हणून उभं राहायला पाहिजे ते राहताना दिसत नाही। मग बहुतेक पक्षातले त्यांचं असलेलं स्थान किंवा दादांनंतर ती धुरा त्या स्वतःकडे आली पाहिजे पक्षाची, ह्या काही भावना असू शकतात। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय अजितदादांनंतर त्यांनी माननीय सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। ठीक आहे, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शांततेने घेतलं पाहिजे। अजितदादा गेलेले आहेत आणि त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला हा पक्ष सांभाळायचा आहे। सांभाळत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळेल, अधिक ताकद आपण कशी मिळवू हे आपल्याला पाहायचं आहे। त्यामुळे थोडंसं जे आहे सावकाशीनं सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं। सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेखच केला नाही। तेव्हापासूनच सुनेत्रा पवार पटेल आणि तटकरेंवर नाराज आहेत का अशी ही चर्चा आहे। आता तटकरेंनाच पदावरून हटवण्याची मागणी पक्षातूनच सुरू झाली आहे। पुण्याहून प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।